विश्रांतीनंतर माझे कोकणमध्ये पुन्हा एकदा स्वागत। 34 पुणे लोकसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आणि लोकप्रिय व्यक्तिमत्व वसंत मोरे यांनी खेड शहरातील मुकादम लँडमार्क येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली। यावेळी दापोली विधानसभेचे माजी आमदार संजय कदम आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी वसंत भाऊ मोरे यांचे शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। माजी आमदार संजय कदम आणि वसंत मोरे यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण दिलखुलास चर्चा देखील झाल्या। 2024 मध्ये चांगल्या मताधिक्याने संजय कदम दापोली विधानसभेतून निवडून येऊन विधानसभा सभागृहात दिसतील असं मत व्यक्त करत दापोली करदे आवडतं ठिकाण असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय। आता नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि त्यानंतर थोडा निवडणुकीचा शीन घालवण्यासाठी मी नेहमीप्रमाणे माझं ज्या कोकणामध्ये करद्यावरती प्रेम आहे त्या करद्यावरती मी आज फिरण्यासाठी गेले 2-3 दिवस झाला आलो होतो माझ्या सर्व मित्रपरिवारासह। आणि आत्ताच आमचे मित्र आणि ज्यांना भेटल्यात कोकणात आल्यानं त्यांना भेटल्याशिवाय जाता येत नाही असे वैभव खेडेकरांना फोन केला तर वैभवजी बोलले की मी थोड्या वेळात येतो। तेवढ्यात नेते संजयजी कदम साहेब माझे आमदार या ठिकाणी भेटले, त्यांच्याबरोबर त्यांचा संपूर्ण मित्रपरिवारही भेटला आणि आम्ही नेहमीच इकडे येत असतो। परंतु आज दुधात साखर म्हणजे आज संजय कदम साहेबांची भेट झाली। त्यांचं नुसतं नाव ऐकून होतो, त्यांच्या कामाचा दरारा आम्ही मागच्या पंचवार्षिकमध्ये ज्यावेळेस या ठिकाणी खेडमध्ये प्रचारासाठी यायचो त्या मागच्या पंचवार्षिकमध्ये सुद्धा ऐकलेलं आहे आणि अतिशय थोडक्यामध्ये त्यांना विजयाने हुलकावणी दिली। परंतु मला वाटतं की यावेळेस त्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा असतील, ते या 2024च्या विधानसभेमध्ये पुन्हा एकदा चांगल्या मताधिक्याने आपल्याला सभागृहामध्ये दिसतील एवढीच मी सदिच्छा व्यक्त करतो। आणि कोकणावरती आम्ही भरभरून पुणेकर प्रेम करतो आणि त्यामुळं नेहमी ज्यावेळेस मोकळा वेळ भेटतो त्यावेळेस आम्ही कोकणामध्ये नक्कीच मासे खाण्यासाठी येतो। 2-3 दिवस करदेसारख्या एकदा छान आणि सुंदर बीचवरती राहायला मिळतं आणि विशेषतः सगळ्यात महत्त्वाचा तिथं विषय काय तर तिथं मोबाईलला रेंज नाही आहे, त्यामुळं मोबाईल 2-3 दिवस कुठलाही संपर्क नसतो। रेंजला यायचं म्हटलं तरी साधारण 500-600 मीटर लांब यावं लागतं समुद्रकिनारी, तिकडे येऊन फोन करावा लागतो। त्यामुळं 4-5 दिवस आरामशीर निवांत जातात। आणि आज कदम साहेब भेटलेत आणि त्यांच्यासोबतच बरेच राजकारणाची कोकणातले असेल किंवा पुण्यातले असेल उलटपालट सांगितली। मी त्यांना निमंत्रण पण दिलं की येणाऱ्या 4 तारखेला गुलाल हा पुण्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचाच असेल आणि त्यासाठी तुम्ही नक्की यावं, कारण साहेबसुद्धा बोललेत की तुमच्यासारखी काम करणारी लोक लोकसभेमध्ये दिसली पाहिजेत तर त्या शहरांचा आणि भागाचा विकास होऊ शकतो। आणि मला वाटतं की संजय कदम साहेबसुद्धा या ठिकाणी अतिशय चांगलं काम मागच्या पंचवार्षिकमध्ये त्यांनी केलं आहे आणि कदाचित या ठिकाणी लोकांना त्यांची चूक कळून आली असेल। त्यामुळे यावेळेस पुन्हा एकदा साहेबांना सगळे कोकणातले लोक मदत करतील, त्यांच्या पाठीशी राहतील एवढी त्यांना सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करतो।